नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे आपल्या मराठीतले बरेचसे कलाकार ज्यांचा अभिनय आपल्याला आवडतो, कधी कधी त्यांच्या बोल्ड मूव्समुळे आपण त्यांचं कौतुक सुद्धा करतो, जरा असं डोळे झाकून 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 बघतो सुद्धा, किंवा कधी कधी त्यांच्या करिअरचा सुद्धा आपल्याला अभिमान वाटतो. कधी कधी काही करिअर सोडून सामाजिक विषयांवर ते जे काही मतं मांडतात किंवा ज्या प्रकारे गावं दत्तक घेऊन किंवा लोकांची मदत वगैरे करतात, तेव्हा सुद्धा आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो. पण त्यांच्या कधी कधी एक एक वाक्यांमुळे एक एक स्टेटमेंट्समुळे त्यांना हल्लीच्या भाषेत उगाच लाल संघटनेमध्ये त्यांचा समावेश केला जातो. आणि सध्या रिसेंटली या समावेशात ऍडिशन ज्यांची झालेली आहे त्या म्हणजे सई तामणकरजींबद्दल नो डाऊट त्यांचं करिअर जे असं झालंय ते अजून 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 टचवूड देवाच्या कृपेने करिअर त्यांचं पीकलाच आहे. अजून डाऊनफॉल ॲजच त्यांच्या करिअरमध्ये एवढा कधी आला नाहीये. फक्त मराठीत नव्हे तर हिंदीत आता सुद्धा त्या अनेक वेबसिरीजमध्ये, सिनेमांमध्ये आपल्याला दिसत आहेत. मराठीमध्ये पहिल्यापासूनच त्या जरा अशा बोल्ड वाटत होत्या, पण त्या ऍक्च्युली लाईमलाईटमध्ये आल्या जेव्हा नो एंट्री पुढे धोका आहे या सिनेमामध्ये त्यांचा तो बिकनी शॉट आला. त्यानंतर काही वर्ष गेली, मग हंटर मधला त्यांचे तो एक किसिंग सीन आला, किसिंग सीन कम सेक्स सीन. मीही दोन्ही बघितलेत आणि मला मान्य आहे की आपल्यापैकी 10 पैकी 9 जणांनी तरी हे दोनही सीन्स बघितलेले आहेत. फक्त आपल्याकडे कसं आहे ना, तो 3 इडियट्स मधला वाक्य होतं ना की देखा सबने है बताएगा कोई नाही, तसंच काहीतरी या 2 सीन्स बद्दल झालेलं आहे. मला पर्सनली जर तुम्ही विचाराल तर मला त्यांचा हंटरवाला सीन जास्त आवडला. बिकिनीचा मी काही एवढा त्यांच्या फिगरचा, मला तेव्हा पण असं झालं होतं जेव्हा फर्स्ट टाइम त्या अशा बीचवरनं अशा चालत चालत येतात की ही फिगर नाही आहे बुवा. पण तरी एका मराठी अभिनेत्रीनी या सगळ्या गोष्टी करणं आहे कौतुकास्पद गोष्ट आहे, एवढंच आपण इन द एंड म्हणू शकतो. अलीकडेच त्यांचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल होते आणि ते स्टेटमेंट म्हणजे की स्विमिंग करताना स्विमिंग कॉस्ट्युम घालणं हे माझ्यासाठी खूप नॉर्मल होतं. काही लोकांना ते मे बी बोल्ड सुद्धा असेल, बट म्हणून मी तो सीन केला. आता मुळात एक तर भारतीय कल्चरनुसार ते स्विमिंग कॉस्ट्युम नाहीये. स्विमिंग कॉस्ट्युममध्ये आणि बिकिनीमध्ये खूप फरक आहे. जर तुम्ही गोव्याचे जरी दाखवलं असाल, पण तरी ते काही केलं असं पचत नाही जे काय तुमचं स्टेटमेंट असेल ते. आता खरंच बरेच वेळा मला प्रश्न पडतो की हे कलाकार खरंच असे स्टेटमेंट देतात की मीडिया शब्दाचे फिरवा करते. हे आता तुम्ही जास्त प्रामुख्याने सांगू शकाल मला कमेंटच्या माध्यमातून की खरंच मराठी कलाकारांना, कारण मराठी कलाकारांबद्दल ट्रोल करायला खूप सारे लोक आहेत, जे लोक साऊथ इंडियन ऍक्ट्रेसेसना आदर्श मानतात, बॉलिवूडच्या अभिनेत्या अभिनेत्रींना आदर्श मानतात, पण आपल्या मराठीच्या बाबतीत आपलेच प्रेक्षक जरा कुचकेपणाने वागतात. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आता जे त्यांचं याच्या आधी पण त्यांनी कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी ट्रेंड सेट केलाय मराठीमध्ये, असं काहीतरी, मला एक्झॅक्ट शब्द नाही आठवत आता. पण असं काही नाही की याच्या आधी कुठल्याही मराठी अभिनेत्रींनी या सगळ्या गोष्टी केल्याच नाहीयेत, असे बोल्ड सीन्स केलेच नाहीयेत किंवा असे बोल्ड किंवा जरा अति रिव्हिलिंग कॉस्ट्युम्स घातले नाहीयेत. म्हणजे तनुजाजींची आई ना, आय थिंक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यांनी एकदा स्विमिंग कॉस्ट्युम घातलं होतं, मग त्यांच्या दगड मारण्यात आलं होतं काहीतरी. जर तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. मिलिंद सोमण आणि मधु सप्रेजींचा पण तो एक फोटो आम्ही लहान असताना खूप व्हायरल झाला होता, असा आजगर अख्खा गुंडाळल्या दोघांनी, आणि दोघांचे असे न्यूड फोटोज आहेत ऑलमोस्ट. त्यानंतर अलीकडेच वनिता खरात यांचा सुद्धा एक न्यूड फोटो व्हायरल झाला होता. तो असं नाही आहे, त्या काळानुसार मे बी त्या बॅच मधल्या तुम्ही त्या असाल थोड्या बोल्ड असणाऱ्या अभिनेत्री, किंवा या सगळ्या रिस्क स्वतःचं घेऊन करिअरचं, कारण ते करिअर दोन्ही साईडला गेलं असतं. एक तर करिअर आपटलं तरी असतं किंवा बूम तरी झालं असतं. तर तुमच्या बाबतीत ते नक्कीच बूम झालंय. पर्सनल लाईफमध्ये नो डाऊट जेवढं तुमचं प्रोफेशनल लाईफ स्टडी आहे तेवढं पर्सनल लाईफ तुमचं जरा खडतर आहे, खूप वादळं आहेत त्यात सुद्धा. आय थिंक नॉर्मली जे पहिलं प्रकरण त्यांचं घडलं होतं, आता आपण डिटेलमध्ये नको जाऊया त्याच्यावर, त्याला तर खूप वर्ष झाली आहेत आणि खरं खोटं आपल्याला काही माहिती नाही. सो पहिलं प्रकरण झाल्यानंतर आय थिंक पहिली मराठीतली अशी अभिनेत्री असेल जिला त्याचा फायदा झाला, कारण त्यानंतर त्यांना एकदम रिपिटेटिव्ह सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये लोक घ्यायला लागले. नंतर मग त्यांचे आय थिंक डिवोर्स झाला होता का ब्रेकअप, लग्न नव्हतं झालं ना आय गेस त्यांचं पहिलं. तो असो जे काय असेल ते,
सो एवढं पर्सनल लाईफ सांभाळून स्वतःचं करिअरला आणि स्वतःच्या अभिनयावर त्यांनी फोकस खूप चांगल्या प्रकारे ठेवलाय. त्यांना मी या व्हिडिओच्या मार्फत हेच सांगू इच्छितो की जर हल्ली ना मीडिया हे जे 4-5 जण आहेत खास करून या बॅच मधले, त्यांच्यावर मीडियाची खूप दुर्बीण लावून बघते आणि आपली लोक सुद्धा तेवढेच दुर्बीण लावून बघत असतात की तुम्ही चुका फक्त, आम्ही इकडे वाटच बघतोय की कधी तुम्ही चुकताय आणि आम्ही तुम्हाला ट्रोल करतोय ते. सो असे सगळे स्टेटमेंट्स देऊ नका. मुळात बिकिनी आणि स्विमिंग कॉस्ट्युम मधला फरक काय आहे तो आधी समजून घ्या. तुम्ही जे त्या वेळेला केलं ते खरंच नो डाऊट त्या काळातल्या मराठी अभिनेत्रीसाठी कौतुकास्पद होतंच. ते खूप बोल्ड मूव्ह होती ती. बट एवढं असून सुद्धा लोकांना आज तुम्ही लक्षात आहात ते तुमच्या अभिनयामुळे. सो ते तसंच राहू दे. उगाच या ट्रोलर्सना काहीतरी खाद्य देऊ नका आणि स्वतःच्या कामावर असंच प्रेम करत राहा. आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला तुमचे जे काही इंस्टाग्रामचे पोजेस असतात ते हास्यजत्रामधल्या तुम्ही किंवा आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणाऱ्या तुम्ही, एका मराठी अभिनेत्रीने मर्सिडीज सारखी गाडी घेतली आहे, एका पॉश घरात स्वतःच्या जीवावर ते घर मिळवलंय. सो या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचंय. हे तरी आम्ही लक्षात ठेवलं तरी ठीक आहे, पण ज्यामुळे तुम्हाला ट्रोल केलं जातं तुमच्या स्टेटमेंट्समुळे, ज्याचा फरक तुम्हाला माहिती नाही, ते आम्हाला लक्षात नाही ठेवायचंय. तुम्हाला ओव्हरऑल या सईन जीनबद्दल काय म्हणणं आहे? तुम्हाला त्यांचे कॉस्ट्युम्स आवडतात, त्यांचे इंस्टाग्रामचे फोटोज आवडतात, त्यांचे हे बोल्ड मूव्ज आवडतात की त्यांचा अभिनय आवडतो? हे सगळं कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.